brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. परत जगामध्ये आपल्या माहिती करता सांगतो की जर आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी झालो तर आपण जगातली 13वी किंवा 14वी इकॉनॉमी होऊ, अर्थव्यवस्था होऊ. म्हणजे जगामधल्या देशांची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन नाहीये. आजही बेल्जियम सारख्या देशा एवढी आता आपली अर्थव्यवस्था झाली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही आपण सांगतोय हवेतले आकडे नाही आहेत. जे आपण करून दाखवलंय गेल्या 10 वर्षात आणि जे करणं शक्य आहे त्याच्या आधारावर आपण या ठिकाणी $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा जो काही दावा आहे तो करतो. आता जे काही डावोसमध्ये करार झाले त्या संदर्भात देखील या ठिकाणी पुष्कळ बोललं जातं. अनेक वेळा तर हे सांगितलं होतं की तिथे जाऊन करार का करता, इथेच का करार करत नाही. आता आदित्यजी तुम्ही गेला होता, एक करार केलाय तुम्ही, आहेत त्याचे फोटोही आहेत, केले आहेत. नाही चूक नाही आहे. अरे हो तुम्ही का, वाय आर यू डिफेन्सिव्ह, यू आर ऍब्सोल्युटली राईट डुईंग दॅट. हा येस, हा येस, पुढच्या वेळेस घेऊन जातो. माझी अडचण नाही, मी घेऊन जातो. मुळामध्ये आपण म्हणालात ते खरं आहे, छोटंसं गाव आहे डावोस, पण 2-2 दिवस येऊन ट्रम्प राहतात. जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था या त्या ठिकाणी त्या काळामध्ये असतात. जगातले सगळे बिझनेसेस असतात. इफ यू हॅव टू बी रेलेव्हंट इन इकॉनॉमिक वर्ल्ड, यू हॅव टू बी देअर. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही महाराष्ट्राचा रेलेव्हन्स तिथे इतका वाढवला आहे की डावोसमध्ये ज्या काही वेगवेगळ्या चर्चा असतात त्यात महाराष्ट्राची देखील एक चर्चा असते. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण हे करतो आणि हे खरंच आहे. आता डावोसला काय आपण त्यांना बोलून इथे देखील करू शकतो, करू शकत नाही असं नाही आहे. पण साधारणपणे ज्या ठिकाणी फॉरेन इन्व्हेस्टर्स असतात त्यांची अपेक्षा असते की आपण हे डावोसला केलं पाहिजे. कारण डावोस वर्षातला एक असा इव्हेंट असतो की आजूबाजूच्या सगळ्या युरोपियन देशांमध्ये हे जे सगळे फॉरेन बिझनेसेस असतात हे आपली अॅन्युअल मीटिंग ठेवतात. आणि म्हणून त्यांची अपेक्षा असते की डावोसला केलं तर आमचा रिप्रेझेंटेटिव्ह कोणीतरी राहील. दुसरं असं आहे की आपण जर बघितलं तर थेट फॉरेन कंपनीज आपल्याकडे येत नाहीत. आपला इंडियन पार्टनर असतो पण त्याच्यामध्ये 60% 70% पैसा या फॉरेन कंपनीजचा असतो, त्या लावत असतात. किमान 30% तर असतोच. आणि आपण हा निर्णय केला होता की ज्याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट नाही तो आम्ही करार डावोसला करणार नाही. ज्याच्यात फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे तोच आम्ही डावोसला करू. आता मला सांगा, आपण सगळेच राज्य मोठ्या मोठ्या परिषदा घेतो इन्व्हेस्टमेंटच्या. का घेतो? आपापल्या मंत्रालयात बोलवलं पाहिजे आणि तिथे करार केला पाहिजे. कारण उत्सव केला की जास्त लोक येतात, उत्सव केला की त्याला प्रायमसी मिळते, उत्सव केला की आपल्या राज्याची ताकद लोकांपर्यंत पोहोचते, आपलं मार्केटिंग लोकांमध्ये होतं. आणि म्हणून या ठिकाणी डावोसला अशा पद्धतीने आपण हे करतो. मग काय नेमकं होतं डावोसचं, असाही प्रश्न योग्य आहे. आणि म्हणून मी सांगतो की पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गुंतवणुकीचं सायकल काय. तर गुंतवणुकीचं सायकल आहे, तुम्ही एमओयू केल्यानंतर प्रोडक्शनला जाण्याकरता मॅक्सिमम उद्योग जे आहेत हे 5 वर्ष घेतात, मोठे उद्योग हे 7 वर्ष घेतात आणि काही उद्योग मात्र 2 वर्षात देखील प्रोडक्शनला जातात. म्हणजे एक उदाहरण आपल्याला सांगतो की 2025च्या डावोसमध्ये आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये JSWच्या इलेक्ट्रिक व्हेकलचा करार केला. आता त्यांनी इतक्या वेगाने काम केलं की या जूनमध्ये त्यांची पहिली EV ही तयार होते छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्यामुळे मुळामध्ये हे जे काही म्हटलं होतं मग तुम्ही 10 लाख रोजगार सांगता, 20 लाख मग आले कुठे, याचं सायकल आपण समजून घेतलं पाहिजे की, आणि हे अव्याहत आहे म्हणून दरवर्षी तुम्हाला करावे लागतील. आज जे आपण केलेले आहेत
यातले काही 2 वर्षात येतील, काही 3 वर्षात येतील, काही 5 वर्षात येतील, काही 7 वर्षात येतील. आपण त्यांना इन्सेंटिव्ह देतो, ते इन्सेंटिव्ह काही एका वर्षात देत नाही, त्यांचं प्रोडक्शन आल्यानंतरच इन्सेंटिव्ह आपण त्यांना देतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जर सायकल आपल्या लक्षात आलं आणि मग काय झालं आपलं, तर वेगवेगळ्या स्टेजेस असतात. यातलं सगळ्यात गंभीर आपण इन्व्हेस्टरला कधी मानतो की ज्यावेळेस तो इन्व्हेस्टर जागा घेतो आणि क्लिअरन्सेस घेतो, त्यावेळेस हे समजायचं की तो इज म्हणजे जेन्युइन इन्व्हेस्टर. तर अशा पद्धतीनं आपण जर अंमलबजावणीची टक्केवारी बघितली तर 2022ला जे करार केले होते त्यातल्या 98% करारामध्ये आपण त्या स्टेजला गेलो, म्हणजे दे आर सिरियसली इन्व्हेस्टिंग. 2023 मध्ये आपण जे 1,37,393 कोटीचे केले होते, 19 करार होते, त्यापैकी 80% करार जे आहेत ते अंमलबजावणीत आहेत. 2024 मध्ये आपण 24 करार केले होते, 3,16,739 कोटीचे, त्यातले 70% करार जे आहेत हे अंमलबजावणीत आहेत. आणि 2025 मध्ये आपण 48 करार केले होते, जवळपास 12,23,081 कोटी रुपयाचे, त्यातले 88% करार हे या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेजवर आहेत. आणि ज्यावेळेस पुढची चर्चा तुम्ही मांडलीच आहे त्यावेळेस उद्योग मंत्री अजून ग्रॅन्युलर डाटा त्याचा देतील. त्यामुळे आणि असंही होऊ शकतं ना, म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळे करार अगदी 100%. एक लक्षात घ्या, देशात होणाऱ्या MOU पैकी 35% MOU हे इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्वर्ट होतात. पण महाराष्ट्राने नेहमी हा दर 55% वर ठेवलाय आणि डावोसच्या संदर्भात तो दर 75% वर आहे. आता कोणीतरी समजा एखादा MOU झाला आणि मी हे बघितलं की हे जे काही MOU झाले यातले जे फ्रक्टिफाय झाले नाही त्याचे कारण काय आहेत. एखाद दुसरा असाही निघाला, मी खोटं सांगत नाही, की ज्यांनी MOU करून टाकला नंतर काहीच नाही, म्हणजे त्यांनी आमच्यासोबत फोटो काढून घेतला. पण मॅक्सिमम असे निघाले की जे जिओ पॉलिटिकल सिच्युएशन बदलल्यामुळे त्यांचा रेलेव्हन्स संपला. उदाहरणादाखल काहींच्या प्रोडक्शनमध्ये समजा 23 साली आपल्याशी करार केला, 24 साली केला, काही चायनीज इनपुट्स होते, त्याच्यावर आपण बॅन आणला, त्यामुळे ते आता ते पुढे करू शकत नाही. असे काही जिओ पॉलिटिकल कारण आहेत की ज्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ते करणं शक्य झालं नाही. आणि मला असं वाटतं की आता जर आपण बघितलं तर अगदी 2026 साली आपण जे काही 31,25,882 कोटी रुपयाचे करार केले, यामध्ये 67 सामंजस्य करार हे उद्योग विभागाचे आहेत. त्यामुळे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये 15,15,182 कोटी रुपये. काही सामंजस्य करार हे MMRDA केलेले आहेत, ज्याच्यामध्ये स्मार्ट सिटी मधली गुंतवणूक आहे, त्याच्यानंतर मोबिलिटी मधली गुंतवणूक आहे, ते MMRDA करार केलेले आहेत. आणि जवळपास 10 लाख कोटीचे करार अजून असे आहेत की जे तिथे होऊ शकले नाही, पण तिथे चर्चा इनिशिएट झाली. कारण आपण ज्यावेळेस तिथे बसतो आणि अशा प्रकारचं चाललेलं आहे, सगळे उद्योजक असतात, तर ते येऊन भेटतात, तर तिथे 10 लाख कोटीच्या करारांची चर्चा इनिशिएट झाली. आता त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह येऊन आमच्या उद्योग विभागाची चर्चा करतात, त्यातलेही काही करार हे या ठिकाणी फ्रक्टिफाय होतील.